ठाण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त काहीच दिवस शिल्लक असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची उमेदवारी यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे। ठाण्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि मनसे आता एकत्रपणे निवडणूक लढणार आहेत अशी बातमी आता समोर येते। मात्र ठाण्यातील या आघाडीचा जागा वाटपाबाबत चर्चा अजूनही सुरू आहे। त्याबद्दल कोणताही अंतिम निर्णय अजून झाला नाहीये। मात्र मनसेने त्यांच्या निश्चित झालेल्या 24 जागांवरील उमेदवारांना काल एबी फॉर्म देण्यात आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे। या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। सोबतच यापैकी 7 उमेदवारांची नावं देखील समोर आलेलं पाहायला मिळते। ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून काल मनसेचे नैनेश पाटणकर, ठाणे पालघर जिल्हा सचिव यांच्याकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप देण्यात आलंय। ठाण्यात मनसे आणि ठाकरे गटाची आता तयारी सुरू झाली आहे। त्यासोबतच आता निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत भाजप आणि शिंदे गट सुद्धा असणार आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये महापौर कोणाचं होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं देखील समोर येत आहे। आतापर्यंत 24 जणांची उमेदवारी निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे। तर आणखी 10 ते 12 उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। सोबतच आता ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंसोबत आता शिंदे आणि भाजप गट देखील आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये महापौर नेमका कोणाचा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार।